नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की जेव्हा तुम्ही प्लॉट विकत घेण्यासाठी डेव्हलपरकडे जाता तेव्हा डेव्हलपरकडे महत्त्वाची कोणती 6 कागदपत्र 6 डॉक्युमेंट्स डेव्हलपरकडून मागायचे असतात। त्यांची नावं काय आहे आणि त्यांचं काम आणि महत्त्व काय आहे या संदर्भाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर जेव्हा केव्हा तुम्हाला प्लॉट विकत घ्यायचा असेल तेव्हा तुम्ही जो प्लॉटिंगवाला डेव्हलपर असतो त्याच्याकडे जाता आणि तुम्ही व्यवहार करता, काही टोकन देता, रिसीट घेता आणि येता आणि पुढे विसार पावती करता आणि कधीतरी खरेदी खत करता। हे सगळं झाल्यानंतर कधीतरी लक्षात येतं की अरे आपण महत्त्वाचे डॉक्युमेंट चेक केले नाही आणि कुठला तरी वाद उफाडून येतो आणि तुमची जमीन, तुमचा प्लॉट डिस्प्युटेड होऊन जातो। त्याचं कोर्ट कचेरीमध्ये जाऊन खूप मोठा लढावा लागतो। हे जर टाळायचं असेल तर जेव्हा तुम्ही डेव्हलपरकडे जाता तेव्हा पहिल्याच भेटीत त्याच्याकडून 6 कागद मागायची। ती 6 कागद कोणती? पहिला कागद 7/12 उतारा मागायचा, दुसरा कागद फेरफार उतारा मागायचा, तिसरा कागद तो जो प्लॉट आहे त्याचा लेआउट मागायचा, चौथा कागद तो प्लॉट जिथे आहे तिथला झोन दाखला मागवायचा, पाचवा कागद त्या प्लॉटची, त्या जमिनीचं क प्रत, हे अत्यंत महत्त्वाचा कागद आहे, क प्रत मागायचं। ही झाली 5 आणि 6वा कागद आहे त्या जमिनीचा, त्या प्लॉटचा सर्च रिपोर्ट मागायचा। अशी 6 कागद मागायची। कुठलं? 7/12 उतारा, फेरफार उतारा, लेआउट, झोन दाखला, क प्रत आणि सर्च रिपोर्ट, असे 6 कागद बिल्डरकडून मागायचे अगदी पहिल्याच भेटीत। हे कागदपत्र घेऊन एखाद्या वकिलाकडे जाऊन भेटा आणि वकिलाला हे कागदपत्र दाखवा। हे बेसिक कागदपत्र आहेत। या कागदपत्रामध्ये तुम्हाला आयडिया येईल किंवा तुम्ही ज्या वकिलाकडे जाल तो हे 6 कागदपत्र पाहिल्यावर तुम्हाला सांगेल की हा अमुक तमुक जो प्लॉट आहे किंवा अमुक तमुक जी जमीन आहे ती घेण्यासारखं आहे का, प्राथमिक याच्यामध्ये ती व्यवहार करण्यासारखी वाटते का, या सगळ्या गोष्टी या डॉक्युमेंट्सवरून क्लिअर होतात आणि तुम्ही ज्या वकिलाकडे जाल तो वकील तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू शकेल की इतक्या कागदावर आपण पुढे व्यवहार करण्यासाठी पुढे जाऊ शकतो की नाही जाऊ शकत, या निर्णयापर्यंत तो वकील येऊ शकतो। आता या कागदामध्ये आपण काय बघतो? बघा, 7/12 आपण तो जो मालक आहे त्याचं नाव, त्याचं क्षेत्र, जमिनीचा प्रकार आणि त्या जमिनीवर काही बोजावरी चढला आहे का, इतर हक्कात कोणी मालिक आहे का, त्या जमिनीला कूळ लागलेला आहे का, शासनाचं एखादं आरक्षण आहे का, या सगळ्या गोष्टी 7/12 या डॉक्युमेंटवर पाहिल्या जातात। दुसरं फेरफार जो डॉक्युमेंट आहे त्याच्यावरून हे दिसतं की हा जो मालक आहे ज्याचं आत्ता 7/12 नाव आहे त्याच्याकडे ही जमीन कधी आली, कुणाकडून आली, कशा पद्धतीने आली, खरेदी खताने आली, वारसहक्काने आली, कोर्टाच्या ऑर्डरने आली की अजून कुठल्या मार्गाने आली, या सगळ्या नोंदी त्या फेरफारमध्ये असतात। तिसरं जे डॉक्युमेंट आहे लेआउट, जिथे तुम्ही प्लॉट घेता तिथे तो जो तुमचा लेआउट आहे त्या लेआउटचा नंबर, त्याचं क्षेत्र, त्याच्या दिशा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणला काय आहे याची माहिती, रस्ता किती मीटरचा आहे, त्याची रुंदी आणि अजून काही त्या लेआउटमध्ये गोष्टी असतील तर त्याचा सगळा उल्लेख त्या लेआउटमध्ये सापडतो। त्याच्यानंतर जो महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे तो म्हणजे झोन दाखला। झोन दाखला हा याच्यासाठी महत्त्वाचा आहे की बरेचदा 7/12 झोनची एंट्री आली नसते, पण झोन दाखल्यावर याची नोंद असते की अमुक प्लॉट किंवा अमुक गट नंबर हा कुठल्या झोनमध्ये पडतो। आता झोन म्हणजे काय? रहिवासी झोन, इंडस्ट्रियल झोन, रिझर्व्ड झोन, फॉरेस्ट झोन, असे वेगवेगळे झोन असतात। तर यापैकी कुठल्या झोनमध्ये ही जमीन पडते त्या गोष्टी त्या झोन दाखल्यामध्ये असतात आणि पुणे आणि परिसरात असेल तर या झोन दाखल्यामध्ये PMRDचा प्रस्तावित जो काही डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्या अनुषंगाने काही आरक्षण असेल तर त्याची नोंद असते, रस्ता रुंदीकरण येणार असेल तर त्याची नोंद असते, अजून कुठल्या नोंदी असतील तर त्या झोन दाखल्यामध्ये दिसतात। तर हे झाले महत्त्वाचे डॉक्युमेंट। मग याच्यानंतर जे क प्रत आहे, क प्रतचं काम काय आहे? तुम्ही जी प्रॉपर्टी घेता एक तर क प्रत 2 असतात। पहिली क प्रत असते तुमची अख्ख्या गटाची, त्या अख्ख्या गटाच्यामध्ये तो जो बिल्डर आहे, डेव्हलपर आहे, त्याच्याकडे जो काही 7/12 आहे किंवा जो गट आहे त्या अख्ख्या गटाच्या सीमारेषा डिफाईन केलेल्या असतात। हे पहिलं क प्रत। आणि दुसरं तुमचा जो प्लॉट आहे, समजा एक गट आहे, 5 एकरचा गट आहे, त्याच्यामध्ये समजा 200 प्लॉटिंग केले असतील आणि प्लॉटला नंबर दिला 1 2 3 4 5 असे 200 प्लॉट्स आहेत। तुमचा प्लॉट समजा 55 नंबरचा आहे तर पहिली जी क प्रत आहे ही गटाची असते, ते दाखवतात, पण तुमचा 55 नंबरचा जो प्लॉट आहे तो कुठे आहे
हे ज्या डॉक्युमेंटने डिफाईन होतं ते डॉक्युमेंट म्हणजे क प्रत आणि तुमच्या प्लॉटच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणला काय आहे, रस्ता कुठे आहे हे दाखवणारं डॉक्युमेंट क प्रत असतं. तुमच्याकडे बिल्डर जे क प्रत देतो ती गटाची देतो. तुम्हाला बिल्डर तुमच्या प्लॉटची क प्रत शक्यतो देत नाही. बिल्डरला मागायचं, गटाची क प्रत दिली ठीक आहे, आता प्लॉटची पण क प्रत द्या. कारण प्लॉटची क प्रत नसेल तर हे जे प्लॉट होल्डर्स आहेत यांच्यामध्ये वाद होतो आणि पुढे मग जेव्हा केव्हा तुम्ही बांधकाम करण्यासाठी जाता, परमिशन मागायला जाता, तेव्हा गटाची क प्रत चालत नाही, तुमच्या प्लॉटची क प्रत लागते. त्याच्यामुळे प्लॉटची क प्रत मागा. हे झाले महत्त्वाचे डॉक्युमेंट. आता याच्यानंतर जे सगळ्यात शेवटचं डॉक्युमेंट आहे ते सर्च रिपोर्ट. सर्च रिपोर्टमध्ये तुमच्या प्लॉटची, तुमच्या प्रॉपर्टीची अख्ख्या 30 वर्षाची कुंडली त्याच्यात येते. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. हा 6वा डॉक्युमेंट तुम्ही मागा. तर मित्र, ही होती माहिती. जेव्हा तुम्ही प्लॉट विकत घ्यायला जाता तेव्हा कुठले 6 महत्त्वाचे डॉक्युमेंट पाहायचे असतात, त्याची नावं आणि प्रत्येक डॉक्युमेंटचं काय काम असतं, काय महत्त्व असतं त्या संदर्भाने माहिती होती. तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सअपवर जा, नाव, गाव, जिल्हा आणि केस काय आहे ते लिहून पाठवा. तुमच्या केसमध्ये मेरिट आहे असं वाटलं तर आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि सल्ला देऊ. बाय.